नमस्कार. तर विभूती वॉटरफॉल बघून झाल्यावर दुपारचं जेवण आपण केलं उडुपी हॉटेलमध्ये आणि गाडीमध्येच थोडीशी विश्रांती करून आपण निघालो ओम बीचकडे. तसं बघितलं तर गोकर्णमध्ये भरपूर बीच आहेत आणि प्रत्येक बीच हा वेगळा. त्यापैकी आम्ही आलो आहोत ओम बीचकडे. ओम बीच हा सगळ्यात सुंदर क्लीन असा बीच आहे. फक्त थोडंसं खाली उतरून आपल्याला या बीचकडे जावं लागतं आणि जात असताना तुम्हाला अशी भरपूर ज्वेलरी तिथे विकायला दिसेल. आम्ही थोडी शॉपिंग केली आणि निघालो ओम बीच. आणि येथील असलेल्या खडकामुळे नावाप्रमाणेच या बीचला ओमचा आकार प्राप्त झालेला, म्हणून तो ओम बीच म्हणून ओळखला जात होता. अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा, स्वच्छ नितळ पाणी, त्यामुळे जाताच क्षणी आम्हाला पाण्यामध्ये उतरण्याचा मोह काही आवरला नाही. मग काय रेडी झालो पाण्यामध्ये उतरलेला. आणि संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताच्या वेळी तुम्ही इथलं दृश्य बघू शकता. अतिशय सुंदर असं दृश्य बघतच राहावं. खरंच काय सुंदर अशा रंगछटा होत्या. कित्येक वेळ आम्ही या समुद्रकिनारी घालवला आणि निघालो पुन्हा गोकर्णमध्ये. तर गोकर्णमध्ये आल्यावर आमच्याकडे भरपूर वेळ होता. म्हटलं काय करावं, तर म्हटलं आजच आपण सगळी शॉपिंग करून घेऊया, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी महाबळेश्वर मंदिरात दर्शन घेऊन आम्ही निघणार होतो होणावरकडे. मग काय सगळ्यांनी यंदा मसाला बनवायचा आहे म्हणून सगळे गरम मसाले गोकर्णमधनंच खरेदी केले. काही शॉपिंग हो की नाही हो, पण आमची मसाल्याची शॉपिंग मात्र गोकर्णमध्ये झाली. नंतर मग म्हटलं चला मस्तपैकी बॅग्स बघून घेऊया. मग बॅगची शॉपिंग करायला गेलो. वेळ होता म्हणून शॉपिंग वगैरे करून घेतली आणि निघालो जेवण करायला. तसं बघितलं तर पै हॉटेल हे आम्हाला आवडलेलं. जेवणाची टेस्ट छान होती. मग रात्रीचं जेवण तिथे केलं आणि मग गेलो हॉटेलवर विश्रांती करायला. आणि असा होता आजचा आमचा गोकर्णमधला दिवस.